आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचा आढावा घेण्याकरता एक खास बैठक सुरू आहे शिवसेनेची। रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते का किंवा अन्य कोणाचा विचार केला जाऊ शकतो या संदर्भात चाचपणी करण्याकरता ही एक अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर निवडणूक लढवू शकतात का याची सध्या चाचपणी केली जाते। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर विरुद्ध वायकर अशा प्रकारचा सामना झाला तर काय नेमकं होईल याची चाचपणी शिवसेनेतल्या सूत्रांकडून केली जाते। अवघ्या काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत आणि आता रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, आधी गोविंदाचं नाव होतं, मग अन्य काही नावं होती, रवींद्र वायकर यांचं नाव पुढे येण्याचं नेमकं कारण काय आहे? मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचा उमेदवार कोण असणार या संदर्भात अनेक चाचपण्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। अनेक बॉलिवूड स्टार्सची देखील नावं जी आहेत यामध्ये चर्चेला होती। गोविंदाचं नाव होतं, त्याबरोबर काही मराठी कलावंत जे आहेत, शरद पोंक्षे असेल किंवा सचिन खेडेकर असेल, सचिन पिळगावकर असेल, यांच्या देखील नावांची चाचपणी जी आहे ती पक्षाकडून करण्यात येत होती। मात्र अखेर जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे। जोगेश्वरी विधानसभेमधून रवींद्र वायकर हे आतापर्यंत 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर त्याआधी ते सलग 4 वेळा नगरसेवक म्हणून देखील निवडून आलेले आहेत आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदावरती देखील ते 4 वेळा सलग होते। त्यामुळे रवींद्र वायकर यांना प्रचंड दांडगा अनुभव आहे त्या मतदारसंघातला आणि त्या मतदारसंघामध्ये म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची पकड देखील असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे तिथले स्थानिक वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार जो आहे सकारात्मकपणे करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल रात्री ही महत्त्वाची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि आढावा बैठक पूर्ण झाल्यानंतर अखेर रवींद्र वायकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर रवींद्र वायकर यांना लोकसभा मतदारसंघामध्ये कामास लागण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। पुढील 2 दिवसांमध्ये शिवसेनेची दुसरी यादी जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे। त्या दुसऱ्या यादीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून रवींद्र वायकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगण्यात आलं। ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर हे शिवसेनेत दाखल झाले। त्यापूर्वी त्यांची ईडीची अनेक वेळेला चौकशी झाली आहे। नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।